So, welcome everyone. Welcome to Sadeva classes. You are in standard 9 and we have started your science. ठीक आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी सुरू केलेला आहे. इन दॅट वी हॅव सीन सायन्स वनचा फर्स्ट लेसन ऑलरेडी झाला आहे. सायन्स टूचा सुद्धा फर्स्ट लेसन ऑलरेडी घेतला आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड टुडे वी आर गोइंग टू सी वर्क अँड एनर्जी. सो त्या वर्क अँड एनर्जी जो चॅप्टर आहे तुमचा. सो व्हॉट विल डू, देर आर सम बेसिक थिंग्स विच वी आर गोइंग टू स्टडी. सो विच आर द थिंग्स? जस्ट मिनिट गाइस. Okay. So what are we going to learn in this chapter? काय काय शिकायचं तुम्हाला? What is work? What is energy? Mechanical energy, law of conservation of energy and free fall. Okay, हे सर्व तुम्ही यावेळी शिकणार आहात. You are going to learn these things here. Actually तुम्ही जर बघाल तर so हे it is a repetition. तुमचं रिपिटेशन आहे बिकॉज वर्क एनर्जी तुम्ही शिकलेला आहात ऑलरेडी. ठीक आहे, कार्य आणि ऊर्जा बद्दल म्हणतो. हे तुम्ही आधी पण शिकलेले आहात, कार्य आणि ऊर्जा. त्यात काय काय शिकायचं तुम्हाला? कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जाक्षय नियम काय आणि मुक्त पतन काय. आता हा जो धडा आहे ना, या धड्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे तेवढंच आपण म्हणजे तेवढं तुम्हाला जास्त एक्सप्लेन करून सांगणार आहे. काही काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट नाही त्या तुम्हाला करायच्या नाहीत. सी तुम्हाला यू कॅन सी व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. आता सांगा, एक मुलगी अभ्यास करते, एक मुलगा एक छोटासा चेंडूने खेळतोय, देन एक मुलगी काय करते, टीव्ही पाहते, अँड अ मॅन इज वर्किंग. तो माणूस काय करतो तुम्हाला बघा. ठीक आहे, हा माणूस काय करतो या ठिकाणी, काय करतो बघा तुम्हाला, या ठिकाणी तो माणूस ओझे उचलतोय. तर तुम्हाला कळेल की काय कळेल बघा, की कार्य कधी घडतं. लक्षात घ्या, कार्य कधी घडतं जेव्हा बघा, जेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य घडून आले असे म्हणतात. जोपर्यंत एखाद्या वस्तूचं विस्थापन होत नाही, ठीक आहे, तोपर्यंत कार्य घडत असं असं म्हणत नाही. समजलं? विस्थापन म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. एका ठिकाणाहून ती वस्तू दुसऱ्या ठिकाणी जायला हवी तरच कार्य असं घडतं असं म्हणतो. सो वर्क इज सेड टू बी डन व्हेन a force applied on an object causes displacement of the object. Getting? Okay, when does displacement? What is displacement? एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे. बरोबर? समजा मोबाईल आहे. Okay, if I keep this mobile from one place to another, then there is a displacement, then the work has been done. Now to do the work, what you require? You require force. बरोबर की नाही? You require force and work is equal to force into displacement. बघा, work is equal to force into displacement. ठीक आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे वर्क किती होतं? द वर्क इज इक्वल टू फोर्स. फोर्स अप्लाइड. ओके, मी याला फोर्स अप्लाइड अँड हाऊ मच इज द डिस्प्लेसमेंट, त्याला म्हणतात वर्क. समजतंय? व्हॉट इज वर्क? बल म्हणजे काय? तर कार्य म्हणजे बल गुणिले विस्थापन. कार्य झालंय. कार्य कधी होणार? जेव्हा मी बल वापरणार. काय वापरणार? बल. आणि त्या बलामुळे काय होणार? एखाद्या वस्तूचं काय होणार? विस्थापन होणार. ठीक आहे, बरोबर की नाही? बल वापरण्याच्या त्या बलामुळे काय झालं? एखाद्या वस्तूचं विस्थापन झालं. एखादी वस्तू इकडून तिकडे गेली तर ते कार्य होणार. जर त्याचे विस्थापन झालंच नाही तर त्याला कार्य होत नाही. ओके, देन देर इज नो वर्क डन. देन देर इज नो वर्क डन. नाव यू हॅव सीन व्हेरियस डिस्प्लेसमेंट. आता बघा अशा प्रकारे ए वरून बी. ही मुलगी बघा काय करते तुम्हाला. ही मुलगी काय करते, तो ठोकळा ए वरून बी कडे घेऊन जाते. बघा ही मुलगी या ठिकाणी दिसतं तुम्हाला. त्याचबरोबर ही मुलगी काय करते, ती लाकडाची जी गाडी आहे, ती लाकडाची गाडी खेळायला चाकत बघा. आणि या ठिकाणी बघा, ही गाडी बंद पडली. ही गाडी बंद पडली तर या गाडीला टो केलं इथे. माहिती तुम्हाला टो म्हणजे ही गाडी काय केली, ओढत घेऊन चालली. समोरची गाडी काय करते, मागच्या गाडीला बांधली आणि ती ओढत घेऊन चाललेली आहे. आता यात तुम्हाला काय दिसेल? डिस्प्लेसमेंट झालं, कार्य झालंय. बरोबर की नाही? डिस्प्लेसमेंट झालं, कार्य झालेलं आहे. डिस्प्लेस झालं, कार्य झालेलं आहे. तर अशा वेळेस काय होतं बघा तुम्हाला, जर तुम्ही नीट चित्र पाहिली तर तुम्हाला काय दिसेल? लहान मूल काय करतंय, गाडी खेळत असताना त्याने लावलेले बल व गाडीचे होणारं विस्थापन एकाच दिशेने असतं का? नाही. त्याचप्रमाणे मोठ्या वाहनाने लहान वाहनास ओढत घेऊन जाताना पाहिलं असेल. यावेळी बल आणि विस्थापन यांची दिशा सारखी असते का? नाही. तर विस्थापनाच्या दिशेशी काही अंश बदलून बल लावले गेलेले असते. सारखंच असतं का? नाही ना. तुम्ही बघा ना, एखादी गाडी होणार, ती सरळ गाडी एकदम बरोबर सरळ जाईल का? नाही. ती थोडी-थोडी इकडे-तिकडे होत जाणार. तो तुमची दिशा बदलत जाणार आणि काय होणार, तो दिशा बदलत जाते. मग अशा वेळेस काय होतं, जे बल असतं, या बलाचं काय होतं, थोडंसं जागा बदलते. तर हे बल असतात, बल 2 प्रकारचे असतात, प्रत्यक्ष बल आणि अप्रत्यक्ष बल. बरोबर? तर जेव्हा ती गाडी ओढतो, अगदी तुम्ही बघा, एखादी गाडी तुम्ही ओढा, ती बरोबर जशीवर तशीच येणार आहे का? नाही. ती अशी-अशी होऊन येणार थोडी-थोडी. बरोबर? किंवा थोडी तिरपी होणार त्याप्रमाणे. म्हणजेच काय, तर तुम्हाला काय इथे महत्त्वाची गोष्ट आहे, तर डब्ल्यू बरोबर F1 गुणिले एस. आता हे मुळात फक्त इथपर्यंत या तुम्ही. एक सेकंड सोडून द्या. सोडून द्या म्हणजे त्याचा पुढे अभ्यास करायचा आपल्याला. मी तो तुम्हाला घेणार. आता हे बघा, हे कार्याचे एकक आहे तुम्हाला. कार्याचे एकक काय? कार्य बरोबर काय शिकलो आपण? बल गुणिले विस्थापन. बरोबर? एसआय युनिटमध्ये कार्याचे एकक बल गुणिले विस्थापन. म्हणजेच 1 जूल एवढं जर कार्य झालं असेल, तर आपल्याला बल किती लागलं? 1 न्यूटन आणि विस्थापन किती झालं? 1 मीटर. असं जर असेल त्याला काय म्हणतात? अर्ग म्हणतात.
बरोबर. काय म्हणतात त्याला? 9 सेंटीमीटर. त्याला काय म्हणतात? अर्ग म्हटलात. ठीक आहे. बघा. काय म्हणतात? अर्ग असे म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात त्याला? अर्ग. म्हणजे 1 अर्ग बरोबर 1 डाइन गुणिले 1 सेंटीमीटर. 1 डाइन बरोबर 1 अर्ग गुणिले सेंटीमीटर. आणि जर विचार केला 1 अर्ग जूल आणि अर्गचा, तर जूल 1 जूल कार्य झालं असं जेव्हा म्हणतो, त्यावेळेस 10चा 7वा घात अर्ग एवढं कार्य होतं. फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. ते काय जे मेन पॉइंट्स आहेत ना, तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. खूप गोष्ट जेव्हा डीपमध्ये जायचं आपल्याला नाही सध्या तरी. Now, work is said to be when a force is applied. When a force is applied to an object, causes displacement of the object. You can see there are three types of displacement. Now, displacement of the displacement is not always in the same direction as the force applied. असं का नाही. ठीक आहे. Now, you must have seen some events depicted in the picture B and C. B and C बघा. A तर सेमच आहे. A तर सेमच आहे बघा. But B and C. When a child when a child pulls a toy with the help of a string, the direction of the force is different from that of the displacement. Similarly, when a large vehicle tows a small one, the direction of the force and the displacement are different. सारखे असतात की नाही ते. So in both the cases, the direction of force makes an angle with the direction of displacement. हा जो अँगल बनतो ना, दॅट अँगल तुम्हाला इथे पुढे दिलाय बघा. द सेम अँगल तो कोण तयार होतो ना, दॅट अँगल इज गिवन हिअर. थिटा. बघा दिसतो तुम्हाला थिटा. आपण तुम्ही थिटा वगैरे काय तुम्हाला तुम्ही काही प्रमाणात शिकलेलं असाल. आपण याच्यामध्ये 10वीला गेलो तुम्हाला तो थिटा काय आहे ते तुम्हाला कळेल. एवढं आपण याच्यातनं आता पुढे जाऊया. सो युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज युनिट ऑफ युनिट ऑफ वर्क. वर्क इज व्हॉट? आता शिकलो. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. द एसआय युनिट ऑफ वर्क, द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन अँड युनिट इज मीटर. दर फॉर 1 जूल. 1 जूल म्हणजे काय रे? 1 जूल इज इक्वल टू if a force of 1 Newton displaces an object through 1 meter in the direction. Okay, therefore that is known as 1 joule. 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. हे झालं SI युनिट. कोणतं युनिट झालं? SI युनिट. लक्षात ठेवा, there are two units. Okay, there are two units. SI system, unit म्हणजे two systems of the unit. First system दिली SI system. In SI system, the unit of work is joule. Unit of force is Newton and unit of displacement is meter. जर आपण सीजीएस मध्ये गेलो बघा, हिअर इज द सीजीएस सिस्टम. सीजीएस मध्ये जर गेलात, देन व्हॉट हॅपन्स? जूलचं काय झालं? अर्ग झालं. जूलचं काय झालं? अर्ग झालं. सो 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाइन. न्यूटनचं काय झालं? डाइन झालं. हे सगळे शास्त्रज्ञ होते. अँड इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. गेटिंग समजलं? आणि इफ देर इज अ रिलेशनशिप, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन जूल अँड द अर्ग? दिस इज द रिलेशनशिप. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. लक्षात ठेवा. 1 जूल इज इक्वल 10⁻⁷ अर्ग्स. ठीक आहे. हे तुम्हाला इथे कसं आलं ते पण तुम्हाला दिलेलं आहे. नाउ देर आर डिफरंट टाइप्स ऑफ वर्क. आता वेगवेगळं कार्य होतं बघा. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ वर्क. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. सो काय असतं बघा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो वर्क गोष्टी कळाव्यात म्हणून तुम्हाला समजून सांगितलं. बरोबर. आता तुम्हाला काही काही प्रश्न दिले बघा. तुम्हाला बंद पडलेल्या गाडीला धक्का द्यायचा आहे. प्रश्न बघा काय दिला नीट लक्ष द्या. समजून घ्या आधी, देन आपण जाऊया पुढे, कारण समजणं पण गरजेचं आहे. एखादी गाडी बंद आहे, त्याला तुम्हाला धक्का द्यायचा आहे. दुसरं, तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला चेंडूचा तुम्हाला झेल घ्यायचा आहे. दोरीच्या टोकाला दगड बांधून तुम्हाला गोल गोल फिरवायचा आहे. त्यानंतर जिना चढून वर जायचंय, खाली उतरायचंय, परत झाडावर तुम्हाला चढायचंय. आणि दुसरं तुम्हाला दिलंय गतिमान गाडीला ब्रेक लावायचा. तुमची गाडी गतिमान ब्रेक लावायचा, गाडी थांबवायची. यामध्ये जर तुम्ही विचार केला तर यामध्ये काय होतं बघा, या उदाहरणामध्ये बल आणि विस्थापन यांची दिशा कशी असते? सारखीच असते. बघा लक्षात घ्या. तुम्हाला मग सांगितलं ना मी, बल ज्या दिशेने लावलंय त्याच दिशेने वस्तूचं विस्थापन होते. समजलं? the direction of the force applied, okay, the direction of the force applied and the displacement is same. डिरेक्शन दोघांची सेम असते. बरोबर. ओके. तर काहींमध्ये, तर या उदाहरणामध्ये काहींमध्ये काय असतं, ते एकमेकांच्या विरुद्ध असतं. तुम्हाला सांगितलं अपोजिट असतं. दोघांच्या विरुद्ध असतं. अपोजिट तुम्हाला सांगितलं, मग उदाहरण सांगितलं. तर काही काही मध्ये यांची दिशा एकमेकांना लंबरूप असते. कशी असते? लंबरूप असते, परपेंडिक्युलर असते. मग अशा वेळी जी कार्य करतात ते अशा 3 प्रकारमध्ये आपण मोडतो. धन, ऋण आणि शून्य. धन, ऋण आणि शून्य. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा. धन, ऋण आणि शून्य. सी. Positive work, negative work, and zero work. Positive work, negative work, and zero work. What are the some काही तुम्हाला एक्झाम्पल दिलेत. फर्स्ट एक्झाम्पल, पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल. स्टॉल्ड म्हणजे एका ठिकाणी थांबलेली गाडी. ठीक आहे. एका ठिकाणी बंद पडलेली. स्टॉल्ड म्हणजे बंद पडलेली गाडी असते, ती चालू होत नाही. मग तुम्हाला काय करावं लागतं? तिला धक्का द्यावा लागतो, गॅरेज पर्यंत न्यावं लागतं, किंवा कधी कधी थोडं थोडं धक्का दिला की गाडी ती चालून जाते. देन कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. तुमच्याकडे एक बॉल फेकला, तुम्हाला तो पकडायचा आहे. Then third one is trying trying a stone to one.
सॉरी टाईंग, नॉट ट्राईंग, टाईंग अ स्टोन, टाईंग म्हणजे बांधणे. स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. बरोबर तुम्ही बघितलं दगड बांधायचा एका दोरीच्या एका टोकाला अँड यू हॅव टू स्विंग इट अराउंड, स्विंग इट अराउंड, स्विंग इट अराउंड, सॉरी स्विंग इट राउंड अँड राउंड बाय अनदर एंड ऑफ द स्ट्रिंग. दुसऱ्या बाजूला गोल फिरवायचं आहे. थर्ड वन इज वॉकिंग अप अँड डाऊन स्टेअरकेस, क्लाइम्बिंग अप, क्लाइम्बिंग अ ट्री, झाडावर चढायचे, पायऱ्यावर खाली जायचे. देन stopping a moving car by applying brakes, by applying brakes. So what will happen in this? Some examples, see, in some examples, the direction of the force and the displacement are same. बरोबर? In some example, it is opposite, and in some example, it is perpendicular. So whenever it is same, then it is a positive. Whenever it is opposite, then it is a negative. आणि zero कुठे होतं? Perpendicular ला zero होतं. Okay, we'll see the examples here. काय उदाहरणे बघूया. ठीक आहे, बघा. तर असे काय कधी होतं बघा, अशा बदलामुळे घडणारे कार्य कसं होतं बघा, तुम्हाला दिलं पहिलं. ज्यावेळेस बघा, मी तुम्हाला जे सांगितलं मगाशी तेच इथे आहे, वेगळं असं काही नाहीये. ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते, लक्षात ठेवा. बरोबर, थिटा बरोबर 0 डिग्री असते. थिटा म्हणजे 0, त्याच्या कुठलाही डिरेक्शन चेंज होत नाही, त्यामुळे अँगल चेंज होत नाही. सो देअर इज अ थिटा इज इक्वल टू 0. त्यावेळेस कार्य होतं, ते कार्य कोणतं असतं? धनकार्य असतं. बरोबर, तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आहे. मी तुम्हाला आधी फक्त सोपं करून सांगितलं. आता तुम्हाला थोडंसं एक्झॅक्टली सायंटिफिक लँग्वेज आहे, तुमची वैज्ञानिक भाषा आहे याच्यामध्ये. काय होतं, आपण कुठे होतो? विस्थापनाची दिशा एकच असते, तेव्हा कोणतं कार्य होतं? धनकार्य होतं. ज्यावेळेस बलाची आणि विस्थापनाची दिशा यामध्ये काही एकमेकांच्या विरुद्ध असतात. बघा, अपोजिट असतात, विरुद्ध असतात. म्हणजे थिटा किती असतो? बरोबर 180. त्यावेळेस कोणतं कार्य होतं? ऋण कार्य होतं. कार्य कोणतं? त्यावेळेस ऋण कार्य होतं. निगेटिव्ह वर्क होतं. देन थर्ड काय दिलंय? ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही. बघा लक्षात, विस्थापन होतंय का? नाही होतंय. बरोबर. आणि बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात. बल तर लावतोय आपण, ओके. आपण फोर्स तर अप्लाय करतोय. विस्थापन होतच नाहीये. बरोबर? बिकॉज त्यावेळेस थिटा किती असतो तुमचा? 90 डिग्रीचा असतो. थिटा किती असतो? 90 डिग्री. अशा वेळेस कार्य काय होतं? शून्य कार्य होतं. कोणतं कार्य होतं अशा वेळेस? शून्य कार्य होतं. बरोबर? ठीक आहे. परत सांगतो बघा रिपीट करून. ना. फर्स्ट परत सांगतो बघा नीट सांगतो, परत रिपीट यासाठी करतो की सायन्स हा विषय आहे, तुम्हाला समजला पण पाहिजे. नुसतंच पळायचं म्हणून पळून चालत नाही. First one is what? When a force applied and the displacement are in the same direction. Same direction, then theta is equal to 0. Theta is equal to 0 degree. Then the work जे होत आहे, the work is positive one. The work done is positive one. Then second one, when the force and the displacement are in opposite direction, when the force and the displacement are in the opposite direction, what will happen? The work done is negative. Work असं असतं, work done is negative one. Work done is negative one. And the third one, when an applied force does not cause any displacement, there is no displacement at all. Okay. When the force and the displacement are perpendicular. बघा फोर्स तर अप्लाय करतोय आपण. तुम्ही बघा टग ऑफ वॉर खेळताना किंवा काय तुमचं फोर्स तर अप्लिकेबल होतं. देर इज अप्लिकेबिलिटी फोर्स. फोर्स तुमचं अप्लाय होतं. बट व्हॉट हॅपन्स? जस्ट अ मिनिट. ओके. सो व्हॉट हॅपन? की फोर्स यू आर अप्लाइंग बट देअर इज नो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट होतंय का? नाहीये. कारण बिकॉज ऑफ द दोघांचा जो काही फोर्स आहे तो इक्वल आहे. अँड किती आहे? डिस्प्लेसमेंट आणि फोर्स मध्ये अँगल आहे 90 डिग्रीचा. देन इट इज नोन एज झिरो वर्क. कोणतं वर्क होतं? देन इट इज नोन एज झिरो वर्क. कार्य कोणतं होतं? झिरो वर्क. गेटिंग गाईस? चला पुढे जाऊया. सोपं आहे, एवढं काही कठीण नाही. फक्त समजून घ्या. मी त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतोय. आता दिस इज द नोन एज इनर्शिया. याला जडत्व म्हणतात. हे तुम्ही ऐकलं असेल. एक मिनिट हा. एक सेकंड. काय दिलं तुम्हाला? बघा. हा एक प्लास्टिकचा कप घ्यायचा, त्याच्या खालच्या बाजूला मध्यभागी छिद्र पाडायचे. बरं. त्या छिद्रातून एक लांब दोरी दूर घेऊन जायची तुम्हाला. हं. ठीक आहे. आणि त्याला काय करायचं? गाठ बांधायची आणि एक काय करायचं त्याला बघा. बघा. नीट लक्ष द्या. आता यातून तुम्हाला काय सांगायचं ना, नीट थोडं आधी वाचून घेऊ चला. एक प्लास्टिकचा कप घ्या, त्याच्या खालच्या बाजूला मध्यभागी छिद्र पाडा, त्या छिद्रावर लांब दोरा देऊन व एक त्याला जाड बांधा. ठीक आहे. खाली जाणार नाही. बघा तुम्हाला दिसतं, तुम्हाला इथे गाठ बांधायची आहे. आता काय करायचं तुम्हाला? एक तुम्ही जो दोरा आहे ना, एक टोक तुम्ही खाली ठेवलेला आहे याच्यामध्ये. हं. त्याचबरोबर दोऱ्याच्या दोन्ही बाजूंना काय करायचं तुम्हाला? नट बांधायचा. नट का बरं बांधायचा आहे? कारण तो दोरा परत निघून जाऊ नये म्हणून.
आता पहिली आकृती बघा, यामध्ये काय तुम्हाला दिसेल की कप टेबलावर ठेवून एका एका बाजूचा नट प्लास्टिकच्या कपामध्ये ठेवा, दुसऱ्या बाजूचा नट आकृती दाखवल्याप्रमाणे खाली सोडा. हा, ही झाली पहिली आकृती. बघा, पहिली आकृती तुम्हाला दिसते आकृती अ. काय केलं तुम्ही? एक आतमध्येच आहे नट आणि दुसरा नट आपण खाली सोडलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय करायचं तुम्हाला? दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला काय करायचं? एक पट्टी घ्यायची आहे. बघा, कप तुम्हाला काय करायचा आहे? कप थोडासा पुढे सरकवायचा आणि एक पट्टी घेऊन अडथळा निर्माण करायचा. कपाला तुम्हाला थांबवायचं आहे. बरोबर? आणि तिसरी एक आकृती तुम्हाला दिलेली आहे. या तिसऱ्या आकृतीमध्ये कप टेबलावर ठेवून दोन्ही नट तुम्हाला सोडून द्यायचे आहेत. ठीक आहे? बघा, पुढे गेलं. हां, इथे बघा. तुम्हाला कप कुठे ठेवायचा? टेबलावर ठेवायचा आहे. कप तुम्हाला टेबलावर ठेवायचा आणि दोन्ही नट तुम्हाला सोडून द्यायचे आहेत. ठीक आहे? तर अशामध्ये तुम्हाला काही-काही गोष्टी जाणवतील बघा, की पहिल्या, दुसऱ्या आकृतीमध्ये काय होईल, की हा कप खाली खेचला जाईल. बरोबर? पहिल्यामध्ये हा खाली खेचला जाईल थोड्या प्रमाणात. हा दुसऱ्या आकृतीमध्ये बघा आणि तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा बघा. तर यामध्ये तुम्ही विचार केला तर बल आणि दिशा हं, तुम्हाला काय जाणवेल या ठिकाणी? तर अशा प्रकारचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला काय जाणवेल, की बल आणि विस्थापन यांच्या संदर्भात तुम्हाला काय मिळेल? थोडेसे यात फरक जाणवतील. बरोबर? ठीक आहे. एवढा तो महत्त्वाचा काय असं वाटत नाही मला तो तुमचा प्रयोग. महत्त्वाचा नाही, महत्त्वाचे सगळेच असतो तुमचं, पण तुम्हाला अभ्यास करणं पण तितपत गरजेचंच आहे. आपण तो स्किप करूया, पुढे जाऊया. सॉल्ड एक्झाम्पल आहेत, तर आपण ते नंतर घेऊया. एनर्जीवर येऊया आपण, एनर्जी. ठीक आहे, आपल्याला घ्यायचं तर ऊर्जा. थोडं ऊर्जावर घेऊया आणि सोडलेली गणितं आपण नंतर बघूया. तर थोडासा वेळ आपण देऊ आरामात. म्हणजे प्रत्येक धड्याचे एक, एक, एक गणितं पुढे घेऊन जाऊ. आता एनर्जी म्हणजे काय? बरोबर? एनर्जी म्हणजे काय? सो व्हॉट इज एनर्जी? एनर्जी म्हणजे काय? तर पदार्थात, लक्षात घ्या, एनर्जी म्हणजे काय? पदार्थात म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? हां, थांबा ना. आहे. पदार्थ पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. माचिस फेक बाहेर खाली. पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. कार्य आणि ऊर्जेची एके सारखीच असतात. म्हणजे एसआय पद्धतीत जूल आणि सीजीएस पद्धतीमध्ये कोणतं आहे? अर्ग आहे. कोणता आहे? अर्ग आहे. लक्षात ठेवा. बरोबर? परत सांगतो, डेफिनेशन काय तुमची? पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. कार्य आणि ऊर्जेचे एकसारखे असतात. म्हणजे एसआय पद्धतीमध्ये जूल आणि सीजीएसमध्ये अर्ग. आता ऊर्जेचे विविध रूपे कोणकोणती आहेत? यांत्रिक ऊर्जा, बरोबर, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत चुंबकीय, रासायनिक, अणु ऊर्जा हे सर्व तुम्ही पाहिलेले आहेत. आता तुम्हाला यामध्ये दोन महत्त्वाचे प्रकार शिकायचे आहेत. ऊर्जेचे प्रकार कोणते? गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. सर येस, सर बोल. स्क्रीन दिसत नाही. एक सेकंड. स्क्रीन So what is energy? What is energy? The capacity. What is energy? The capacity of a body. लक्षात द्या, मी तुम्हाला डेफिनेशन सांगतोय. The capacity of a body to perform a work is called as its energy. Is called as its energy. Okay, the unit of work and the energy are same. The unit in SI system is joule and unit in CGS is erg. So, joule and erg. So the energy is in the is energy exists in the in various forms like mechanical energy, heat energy, light energy, sound energy, electromagnetic energy, chemical energy, nuclear energy, solar energy, etc. In this chapter we are going to study two forms. तुम्ही या चॅप्टर मध्ये काय शिकणार आहात? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, त्याला स्थिती ऊर्जा म्हणतात, अँड कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, यू आर गोइंग टू लर्न इन दिस चॅप्टर. ठीक आहे, या दोन इम्पॉर्टंट थिंग्स यू आर गोइंग टू लर्न. पोटेन्शियल एनर्जी. सो फर्स्ट तुम्ही शिकणार कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? गतिज ऊर्जा. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? गतिज ऊर्जा. तर तुम्हाला माहिती आहे की गतीमुळे एखादं, हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं पण आहे, असं काही नाहीये. गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. बरोबर? गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतो आपण? गतिज ऊर्जा असे म्हणतो. बरोबर? हं. म्हणजेच काय? सो बघा, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? गतिज ऊर्जा असे म्हणतात. ठीक आहे. तर गतिज ऊर्जा एक एक तुम्हाला काढायचं आहे. गतिज ऊर्जा म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर पुढे जर आपण ते सोडवत गेलो तर तुम्हाला गतिज ऊर्जा उदाहरण मिळेल तुम्हाला या ठिकाणी 1/2 mv वर्ग. बघा, गतिज ऊर्जा सूत्र काय मिळेल तुम्हाला? हे इथे सूत्र मिळालं. कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 mv वर्ग. एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला. कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 mv वर्ग. के म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. के म्हणजे कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा. समजलं? गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. ठीक आहे. सो व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? द एनर्जी, बघा, हिअर इट इज गिवन. द एनर्जी the energy which an object has because of its motion is called its kinetic energy. लक्षात घ्या. The energy
which an object has because of its motion. Because of its motion is called as kinetic energy. And kinetic energy is the equation आहे, and the formula is this: 1 upon 2 1 upon 2 mv square, 1 upon 2 mv square. सी काय k is equal to half mv square. आता mv square म्हणजे काय, तर फॉर्म्युला तोच आहे तुमचा, हाफ mv square. दिस इज द फॉर्म्युला. नाव m इज द मास. मास म्हणजे काय, वस्तुमान आहे. अँड v इज द वेलॉसिटी. v इज द वेलॉसिटी. ठीक आहे, स्पीड किंवा वेलॉसिटी म्हणून आपण त्याला. नाव गेटिंग. त्याचं उदाहरण पण तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये सोडवायला. पुढे तुम्हाला शिकायचं स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय. व्हॉट डू यू मीन बाय पोटेन्शियल एनर्जी. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. ठीक आहे, तो स्थितीज ऊर्जा तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला माहित आहे बरं. पदार्थाच्या बघा, पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. समजलं. एखाद्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा एखाद्या स्थानामुळे जी ऊर्जा प्राप्त त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात. स्थितीज ऊर्जा सूत्र आहे तुम्हाला mgh. स्थितीज ऊर्जा सूत्र काय, W बरोबर mgh. m म्हणजे काय, वस्तुमान. g म्हणजे गुरुत्वीय त्वरण. आणि h म्हणजे काय आहे, हाईट किंवा उंची. h म्हणजे हाईट किंवा उंची, लक्षात घ्या. किंवा त्याला म्हणतात विस्थापन. बरोबर. ठीक आहे. तर तुम्हाला सूत्र काय मिळालं, पीई. पीई म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी बरोबर m गुणिले g गुणिले h. काय शिकलो आपण, पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी, द एनर्जी. सी, व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी, द एनर्जी stored in an object because of its specific state or position is called as potential energy. Is called as potential energy. Right? समजतंय? Getting? Now, what is the formula? Formula is expression of energy. W is equal to mgh. W is equal to mgh. Where m is equal to mass, mass of the object. That's a mass. ठीक आहे. G means gravitational force. And तुमचं h is what? G is gravitational, G's acceleration due to gravity. Okay. And h is what? H is the height or the displacement. H is the height or the displacement. जेव्हा आपण गणित सोडून तुम्हाला कळेल की हाऊ आर वी गोइंग टू यूज देम, कसं आपण वापरणार तुम्हाला ते त्यामुळे पुढे कळेल. बघा, दिस वन ते जाऊ द्या. नाव द थर्ड वन इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. हे आपण उद्या घेणार आहोत, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. देन यू हॅव लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि संपला. कम्प्लीट उद्या करूया, घाई नाही ना आपल्याला, उद्या करूया आपण. तुम्हाला उद्या बाकी गणित पण समजून सांगेल मी उद्या.